Welcome student. In previous lecture, we have already completed the types of neuroglial cells. And today, we will start with the next point, that is the properties of nerve fiber. So today, we will start with the properties of nerve fiber or neuron. So, we have already studied or already completed the structure of neuron, and today we will start with the properties of nerve fiber or properties of neuron. Now, the first property of neuron is excitability or irritability. So, the first property is excitability, or it is also known as irritability. So what is meant by excitability or irritability? Excitability means to produce the electric signals, and we know that the nerve fiber, they possess the polarized membrane. And because of presence of that polarized membrane, they have ability to receive or perceive the stimuli or stimulus, and so they enter into the state of activity. That is known as excitability. So, excitability means the nerve fiber possess polarized membrane. So it receive the stimulus and enter into the state of activity. So first of all, first property is excitability or irritability. Excitability means to produce the electric signals. So we know that the neurons or the nerve fiber, they possess the membrane. And that membrane of nerve fiber is polarized, means it possesses the charge. The charge membrane is known as a polarized membrane. And because of that presence of polarized membrane, that nerve fiber, they receive the stimulus. And as they receive the stimulus, as the membrane is polarized, so they enters into the state of activity. लक्षात येते का पहा. इरिटॅबिलिटी किंवा एक्साइटॅबिलिटी म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक सिग्नल प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर शिकलोय, त्याचा आउटर मेम्ब्रेन आहे, आणि हा जो मेम्ब्रेन आहे, हा मेम्ब्रेन कसा आहे तर तो साधा नाहीये, तो पोलराइज आहे, म्हणजे तो चार्ज आहे. त्याच्या आतल्या बाजूला ज्यावेळेला त्याच्यामध्ये कुठलीही इम्पल्स स्टिम्युलस तो कंडक्ट करत नसतो, त्यावेळेला त्याच्या आतल्या बाजूला नेगेटिव्ह चार्ज असतात आणि बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज असतात. म्हणजे तो कसा आहे, पोलराइज आहे. आणि हा पोलराइज असल्यामुळे त्याच्याकडे काय ॲबिलिटी आहे तर इट रिसिव्हज ऑर परसिव्ह द स्टिम्युलस. तुम्ही जर त्याला स्पर्श केला किंवा एखादी स्टिम्युलस दिली तर तो मेम्ब्रेन पोलराइज असल्यामुळे तो काय करू शकतो, स्टिम्युलस घेऊ शकतो. आणि नुसता स्टिम्युलस घेऊन तो थांबत नाही, तर त्याला लागणारा जो काही रिस्पॉन्स असेल, जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती तो करू शकतो. ही जी नर्व फायबरची प्रॉपर्टी आहे, ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात तर दॅट इज नोन ॲज एक्साइटॅबिलिटी ऑर इरिटॅबिलिटी. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर. Now the second property is conductivity. So the second property is conductivity. So conductivity means that nerve fiber have ability to transmit the excitation. Have ability to
ट्रान्समिट एक्सायटेशन. हे जे काही एक्सायटेशन आहे, हे एक्सायटेशन तो घेऊन स्वतःजवळच ठेवत नाही. हे जे काही स्टिम्युलस आहे तो घेऊन तो स्वतःकडेच ठेवत नाही, तर ती ट्रान्समिट करण्याची त्याच्याकडे जी ॲबिलिटी आहे. म्हणजे जर समजा न्यूरॉनच्या डेंड्रॉनला तुम्ही स्पर्श केला तर डेंड्रॉन ही स्टिम्युलस सायटॉनला देते, सायटॉन ही स्टिम्युलस एक्झॉनला देईल, एक्झॉन ही स्टिम्युलस पुढच्या न्यूरॉनला देईल. ही जी त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला काय म्हटलं जातं? कंडक्टिव्हिटी. So conductivity is the ability of nerve fiber to transmit the excitation from one portion to the next portion of same neuron and also from one neuron to the next. लक्षात येतं? ही जी प्रॉपर्टी, ही जी काही आपल्याला स्टिम्युलस मिळाली आहे, ही स्टिम्युलस फॉरवर्ड पास करण्याची जी काही त्याची ॲबिलिटी आहे, त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो? तर दॅट इज नोन ॲज अ कंडक्टिव्हिटी. Now the next point is a stimulus. आता पुढची प्रॉपर्टी, ह्या दोन प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आल्या का पहा. पहिली प्रॉपर्टी आपण कंप्लीट केली, एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी. पोलराइज बनलेला असल्यामुळे तो स्टिम्युलस रिसीव्ह करतो आणि तो ऍक्टिव्हिटी स्टेजमध्ये जाऊ शकतो. दुसरी प्रॉपर्टी मी सांगितली कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी बद्दल मी काय सांगितलं की त्याची ॲबिलिटी आहे ते एक्सायटेशन एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे ट्रान्समिट करण्याची. आता पुढची प्रॉपर्टी त्याची पहा, तिसरी, स्टिम्युलस. So, stimulus means, आता स्टिम्युलस म्हणजे काय आपल्याला पाहिजे पहा. So that stimulus is any detectable physical, chemical or electrical change in internal or external environment. लक्षात येते का? So stimulus means any detectable असणारा हा फिजिकल, केमिकल किंवा तो इलेक्ट्रिकल असा चेंज आहे. मग तो चेंज इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये असेल किंवा तो एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये असेल. डिटेक्टेबल म्हणजे काय? नोटिसेबल, जाणवण्याजोगा, अशा अर्थी आपण तो डिटेक्टेबल शब्द इथं वापरलेला आहे. नाउ दिस चेंज brings about the excitation in, पुढचा पॉइंट काय ते लक्षात होता, this change, that change brings about excitation in nerve, in muscle, in organ or in organism. लक्षात येते का? Stimulus means what? Stimulus means any detectable physical change, chemical change or electrical change, and that change is either in the internal environment or in the external environment, and that change brings about the excitation in the, त्या चेंजमुळे काय होतं? एक्सायटेशन तयार होतं. कशामध्ये? इन द नर्व, इन द मसल्स और दॅट इज इन द ऑर्गन ऑल्सो. ना टू जनरेट द नर्व इम्पल्स. आता हे लक्षात आलं आपल्या की स्टिम्युलस म्हणजे काय? तर आतील किंवा बाहेरील जे काही वातावरण आहे ह्याच्यामध्ये झालेला फिजिकल असू दे, केमिकल असू दे किंवा इलेक्ट्रिकल चेंज असू दे, त्याला आपण काय म्हणतो? स्टिम्युलस म्हणतो, बदल म्हणतो. आणि हा स्टेज काय करतो? तर तो तुमच्या नर्वचं, तुमच्या मसलचं, तुमच्या ऑर्गनचं किंवा टोटल ऑर्गॅनिझमचं काय करून आणतो? तर त्या टोटल ऑर्गॅनिझममध्ये एक्सायटेशन तयार करतो. ह्याला आपण काय म्हणतो? स्टिम्युलस. पुढचा पॉइंट
to generate the nerve impulse. To generate nerve impulse, ज्या वेळेला तुम्हाला nerve impulse generate करायची असते, so the stimulus must have minimum intensity. To generate the nerve impulse, the stimulus must have minimum intensity, and that is called threshold stimulus. लक्षात येते का? पहिला पॉइंट आपण काय कंप्लीट केला? तर पहिला पॉइंट आपण कंप्लीट केला की स्टिम्युलस म्हणजे काय. पुढचा पॉइंट काय आपण केलो की टू जनरेट nerve impulse. nerve impulse तयार करण्यासाठी तुम्हाला स्टिम्युलस जो द्यावा लागतो तो मिनिमम इंटेन्सिटीचा असावा लागतो. फार कमी स्टिम्युलस देऊन तुम्हाला चालत नाही, तर त्याला मिनिमम काय लागते? इंटेन्सिटी लागते. आणि मग हा जो स्टिम्युलस असतो की ज्याला मिनिमम इंटेन्सिटी असते त्या स्टिम्युलसला आपण काय म्हणतो? थ्रेशोल्ड स्टिम्युलस. लक्षात येते का? हा. So to generate the nerve impulse, the stimulus must have minimum intensity. That is known as a threshold stimulus. आणि हा threshold stimulus किती असतो? तर तो असतो -70 millivolts. किती असतो? मिलीव्होल्ट. मग सिम्पली तुम्ही MV लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. असं काय? थ्रेशोल्ड स्टिम्युलस किती असतं? -70 millivolts. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला -70 millivoltचा स्टिम्युलस जर तुम्ही दिला तरच तुमचे न्यूरॉन किंवा नर्व फायबर हे काय करू शकतं? इम्पल्स जनरेट करू शकतं. बरोबर? समजा when that stimulus is less than -70 millivolt, then that stimulus is known as a weak stimulus, or it is also known as a subliminal stimulus. So next is a subliminal किंवा weak stimulus. काय सांगितलं मी? subliminal stimulus म्हणजे subliminal stimulus means weak stimulus which is below -70 millivolt, and that cannot generate the nerve impulse because it is less than -70 millivolt. Is it clear? Now when the stimulus is above -70 millivolt, then that type of stimulus is known as a supraliminal, or it is also known as a strong stimulus. That is known as a strong stimulus. Clear? That means the stimulus which is more than or above -70 millivolt, that type of stimulus is known as a supraliminal stimulus, or it is also known as a strong stimulus, and it will produce or it will generate the impulse same as the same degree of the threshold stimulus. म्हणजे काय लक्षात घ्या? स्टिम्युलस म्हणजे तुम्हाला कळलं की डिटेक्टेबल असणारा चेंज, मग तो फिजिकल असेल, केमिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, बॉडीच्या आत असू द्या किंवा बॉडीच्या बाहेर असू द्या, त्याला आम्ही म्हणतो स्टिम्युलस. बरोबर? स्टिम्युलस असल्याशिवाय इम्पल्स जनरेट होत नाही. पण इम्पल्स जनरेट करण्यासाठी जो स्टिम्युलस लागतो तो स्टिम्युलस कसा असावा लागतो? त्याला मिनिमम इंटेन्सिटी असावी लागते. म्हणजे तो स्टिम्युलस किती असतो त्याला आपण थ्रेशोल्ड स्टिम्युलस म्हणतो. जो
मला सांगा तो इम्पल्स जनरेट करेल का? नाही करणार आहे. त्याला आपण वीक स्टिम्युलस म्हणतो किंवा त्याला आपण सबलिमिनल स्टिम्युलस म्हणतो की जो इम्पल्स जनरेट करू शकत नाही. समजा हा स्टिम्युलस मला मिळालेला स्टिम्युलस हा -70 मिलीव्होल्ट पेक्षा जास्त आहे, स्ट्रॉंग आहे, तर त्याला म्हणतात सुप्रालिमिनल स्टिम्युलस. आणि हा मात्र इम्पल्स जनरेट करू शकतो केवढी? जेवढी थ्रेशोल्ड करू शकतो तेवढीच. लक्षात घ्या. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन. समजा लक्षात घ्या, आपल्याला कोणीतरी नुसता स्पर्श केला, तुम्ही त्याला रिस्पॉन्स देता का? नाही देत. का? तर नुसता स्पर्श केला पण रिस्पॉन्स देत नाही, तर नुसता लिमिनल स्टिम्युलस आहे, वीक आहे तो, त्याच्यामुळे रिस्पॉन्स येत नाही, इम्पल्स जनरेट होत नाही म्हणून. पण सुप्रालिमिनल बद्दल आपण बोलू की समजा तुम्हाला चटका बसलाय, बरोबर आहे? थोडा चटका बसला तरी आपण हात बाजूला घेतो, जोरात भाजला तरी सुद्धा आपण हात, समजा आपण एखाद्या प्लेटला टच करतोय, टच करताना थोडासा टच झाला तरी सुद्धा सडनली हात बाजूला येतो, आणि खूप जोराची प्लेट भाजली तरी सुद्धा हात बाजूला येतो. म्हणजे भाजण्याची प्रोसेस स्ट्रॉंग आहे, पण स्ट्रॉंग जरी स्टिम्युलस असला तरी रिस्पॉन्स मात्र जो थ्रेशोल्डला तुम्ही देता तोच रिस्पॉन्स तुम्ही कशाला देणार आहात? सुप्रालिमिनलला देणार आहात. लक्षात येते? स्टिम्युलस स्ट्रॉंग असला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं थ्रेशोल्ड स्टिम्युलस रिस्पॉन्स देतो त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये सुद्धा बॉडी आपली काय करत असते? रिस्पॉन्स देत असते. दॅट इज अबाउट द स्टिम्युलस. पुढची प्रॉपर्टी बघा, समेशन इफेक्ट. नेक्स्ट इज अ चौथं प्रॉपर्टी, समेशन इफेक्ट. समेशन शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय? समेशन म्हणजे कशाला वापरतो समेशन शब्द आपण? ऍडिशनला. चौथी प्रॉपर्टी, समेशन इफेक्ट. आता समेशन इफेक्ट म्हणजे काय? की वी नो दॅट द सिंगल subliminal stimulus do not generate the impulse. We know that the single subliminal impulse stimulus do not generate impulse. हे आपल्याला माहिती आहे की समजा तुम्ही सबलिमिनल स्टिम्युलस दिलाय, तर सबलिमिनल स्टिम्युलस मध्ये इम्पल्स जनरेट होत नाही. बट मेनी सच स्टिम्युलाई आर गिवन इन अ क्विक सक्सेशन. मेनी such stimuli are given in a quick succession. But when many such stimuli are given in a quick succession, they may produce the impulse. They may produce impulse because of summation of subliminal impulse or because of addition of stimuli. काही म्हणा, addition of stimuli. लक्षात येते का? पहा, आपण कुठली प्रॉपर्टी शिकतोय? समेशन इफेक्ट शिकतोय. समेशन इफेक्ट मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? तर सिंगल subliminal stimulus do not generate impulse. -70 मिलीव्होल्टच्या आतला जर तो इम्पल्स
जनरेट करत नाही. But when we given such a many stimuli to the person in a quick succession, हा शब्द महत्वाचा आहे. तुम्ही स्टिम्युलाय दिल्या त्याच पद्धतीच्या दिल्या समलिमिनलच आहे, पण त्या कशा द्यायच्या तुम्हाला? क्विक सक्सेशन. At that point there is an addition of that stimuli. There is an addition or summation of that stimuli and they are able to generate or they generate the impulse. लक्षात येते का? पहा आता साधी गोष्ट आहे की साधारणतः तुम्ही टच केला, एकदा टच केला तर आपण दुर्लक्ष करतो, लगेच काही रिस्पॉन्स आपण देत नाही. म्हणजे तो कसला स्टिम्युलस झाला? सबलिमिनल. लगेच तुम्ही रिस्पॉन्स दिला का? इम्पल्स तयार झाली का? इम्पल्स जनरेट होत नाही. पण तुम्हाला कोणीतरी हे टच असं सारखं जर करायला लागलं, क्विक सक्सेशन मध्ये दिलंय. क्विक सक्सेशन म्हणजे लागोपाठ. जसं मशीनवर आपण एखादं कापड शिवतो, ती सुई कशी वर्क करते लागोपाठ, तशा पद्धतीनं तुम्हाला लागोपाठ जर तुम्हाला तो स्टिम्युलस मिळाला तर एक सबलिमिनल, दुसरा सबलिमिनल, तिसरा सबलिमिनल, असे 2, 3, 4 असे एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यांची ऍडिशन होते आणि तिथं स्टिम्युलायची ऍडिशन झाल्यामुळं तिथं काय तयार होतं? तर तिथं इम्पल्स जनरेट होऊ शकते. ह्याला म्हटलं जातं समेशन इफेक्ट. ही झाली त्याची पुढची प्रॉपर्टी. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट पहा. पुढची प्रॉपर्टी आहे ऑल ऑफ नन लॉ. पुढची प्रॉपर्टी कुठली आहे? चौथा पॉईंट. पाचवा पॉइंट होता. पाचवी प्रॉपर्टी आहे ऑल ऑफ नन लॉ. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर इज, that is the fifth one property, all or none law. So the next property is all or none law. काय प्रॉपर्टी आहे पहा. all or none law means the nerve will either conduct impulse. Nerve will either conduct impulse. Nerve will either conduct impulse along its entire length. The nerve will either conduct the impulse along its entire length or will not at all will not at all conduct impulse. पहा पुढचं प्रॉपर्टी काय आहे? ऑल ऑर नन लॉ किंवा ऑल ऑर नन रूल असं आपण त्याला म्हणतो. द नर्व विल आयदर कंडक्ट द इम्पल्स अलॉंग इट्स एंटायर लेंथ ऑर विल नॉट ॲट ऑल कंडक्ट द इम्पल्स. म्हणजे काय? तर नर्वने जर इम्पल्स कंडक्ट केली तर ती पूर्ण थ्रू आउट लेंथला ती कंडक्ट करते. लक्षात घ्या. नाहीतर ती कंडक्ट करणारच नाही. म्हणजे स्टिम्युलस मिळाल्यापासून रिस्पॉन्स देईपर्यंतची सगळी प्रोसेस ती करणार. एकदा जर तिने स्टिम्युलस घेतली, एकदा जर तिने इम्पल्स कंडक्ट केली तर पूर्ण तिची जी लेंथ आहे, म्हणजे डेंड्रॉन असेल, सायटॉन असेल, तिचा तो एक्झॉन असेल, नंतरचा न्यूरॉन असेल, ह्या सगळ्यांच्या मध्ये ती इम्पल्स कंडक्ट केली जाते. फक्त आणि फक्त किंवा ती टप्प्याटप्प्यात तुकड्यात ती कंडक्ट करत नाही. ती एवढीच इम्पल्स कंडक्ट केली, पुन्हा विषय सोडून दिला, असं तिथं घडत नाही. म्हणजे नने जर एकदा इम्पल्स कंडक्ट करायचं ठरवलं तर थ्रू आउट त्याच्या लेंथ मधून ते इम्पल्स कंडक्ट करते, नाहीतर ती इम्पल्स कंडक्ट करत नाही. ह्याला म्हटलं जातं ऑल ऑर नन लॉ. लक्षात येते ना तुमच्या? ऑल ऑर नन लॉ म्हणजे काय? तर इम्पल्स एकदा का तिला मिळाली, स्टिम्युलस एकदा का तिला मिळालं की तिचं जे इम्पल्सचं कंडक्शन असतं तर ते तिच्या पूर्ण लेंथ मधून असतं. ते टप्प्याटप्प्यात घडू शकत नाही.
मग एकतर ती केली तर थ्रूआउट त्याच्या लेंथमध्ये एंटायर लेंथमध्ये ती कंडक्ट करेल किंवा अदरवाईज ती इम्पल्स कंडक्ट करणारच नाही. त्याला म्हटलं जातं ऑल ऑर नन. आता त्याच्यानंतरची पुढचा पॉइंट आहे तो आहे रिफ्रॅक्टरी पिरियड. नेक्स्ट 6वा आकडा. पुढचा पॉइंट आहे रिफ्रॅक्टरी पिरियड. आता खरं तर रिफ्रॅक्टरी पिरियड इज अ पिरियड in which the membrane is repolarized after depolarization. आधी आपण आपल्या पुस्तकापासून जाऊ आणि नंतर मी एक्सप्लेन करेन. Refractory period is a time interval during which nerve fail to respond the second stimulus. काय सांगितलं? Time interval during which nerve fails to response second stimulus. काय शिकतोय आपण? रिफ्रॅक्टरी पिरियड. Refractory period is a time interval during which the nerve fails to respond second stimulus. आता हा जो टाइम इंटरवल असतो हा टाइम इंटरवल असतो मिली सेकंदचा. किती असतो तो? मिली सेकंदचा असतो, म्हणजे अतिशय कमी असतो. मग ह्याच्यामध्ये लक्षात घ्या ह्या टाइम इंटरवल मध्ये आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला एखादा न्यूरॉन इम्पल्स स्टिम्युलस कंडक्ट करत नसेल त्यावेळेला तो पोलराइज स्टेज मध्ये असतो, काहीच करत नाही, शांत आहे. जर तुम्ही त्याला स्टिम्युलस दिला तर तो ती इम्पल्स तयार करून कंडक्ट करतो, म्हणजे तो डिपोलराइज कंडिशन मध्ये जात असतो. आणि इम्पल्स कंडक्ट करून झाली की तो पुन्हा रिपोलरायझेशन मध्ये येत असतो. बरोबर आहे? मग इथं पोलरायझेशन, डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन, म्हणजे इम्पल्स कंडक्ट करून झाल्यानंतर त्याला कुठल्या फेज मध्ये जायचंय? रिपोलरायझेशन. मग ते रिपोलरायझेशन झाल्याशिवाय तो दुसरी स्टिम्युलस घेऊ शकत नाही आणि त्याच्यामधला जो काही टाइम इंटरवल असतो तो असतो मिली सेकंदचा असतो. लक्षात घ्या. सो रिफ्रॅक्टरी पिरियड इज अ टाइम इंटरवल during which the nerve failed to respond second stimulus. तुम्ही पहिलाच स्टिम्युलस दिलाय, त्याची इम्पल्स असून जातीये, डिपोलरायझेशन चालू आहे, नंतर रिपोलरायझेशन व्हायचंय, पण तेच व्हायच्या आधी जर तुम्ही दुसरा स्टिम्युलस त्याला दिला तर तो स्टिम्युलस तो न्यूरॉन घेत नाही, कारण त्याचा रिफ्रॅक्टरी पिरियड हा पूर्ण व्हावा लागतो. लक्षात घ्या. अजून थोडंसं एक्सप्लेन करेन मी इथं. असं पहा, साधं मी तुम्हाला आता सांगितलं की रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे पिरियड इन विच द मेम्ब्रेन इज रिपोलराइज आफ्टर डिपोलरायझेशन असा शब्द वापरला. मेम्ब्रेन हा डिपोलरायझेशन झाल्यावर रिपोलराइज व्हावा लागतो. बरोबर आहे? म्हणजे इम्पल्स कंडक्ट करून गेली की नंतर तो कसा होता? पहिल्यासारखा होता, त्याला आपण म्हणतो रिपोलराइज. आणि रिपोलराइज झाल्यानंतरच पुढची इम्पल्स तो स्टिम्युलस तो कंडक्ट करत असतो. If we give the stimulus during that repolarized condition, तो repolarized असताना जर तुम्ही त्याला nerve impulse दुसरी स्टिम्युलस दिली तर nerve cannot be depolarized. कळतंय का नाही मला माहित नाही तुम्हाला हे, कारण हे अजून डिटेल आपल्याला खूप शिकायचं आहे. फक्त आता एकच लक्षात ठेवा की डिपोलरायझेशन नंतर रिपोलरायझेशन व्हावं लागतं आणि रिपोलरायझेशन व्हायच्या आत जर तुम्ही त्याला स्टिम्युलस दिली तर तो पुन्हा दुसरी इम्पल्स जनरेट करत नाही. आणि हा जो टाइम असतो रिफ्रॅक्टरी पिरियड असतो तो किती असतो? तर तो असतो 1 ते 5 मिली सेकंद असतो. किती असतो? 1 ते 5 मिली सेकंड एवढा काय असतो? रिफ्रॅक्टरी पिरियड असतो. ठीक आहे? दॅट इज अबाउट द रिफ्रॅक्टरी पिरियड. नेक्स्ट दॅट इज अ सिनॅप्टिक डिले. पुढचे
पहा कुठली आहे ती सिनॅप्टिक डिले. 7वा पॉइंट, 7वी कॅरेक्टर प्रॉपर्टी. सायनॅप्टिक म्हणा किंवा सिनॅप्टिक म्हणा. सायनॅप्टिक डिले म्हणजे काय? तर फर्स्ट ऑफ ऑल सायनॅप्स म्हणजे काय? तर सायनॅप्स इज अ जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन और नर्व सेल. दोन नर्व सेल मधलं जंक्शन म्हणजे कसं की समजा ही एक नर्व सेल आहे, हा एक न्यूरॉन आहे, बरोबर, आणि हा दुसरा न्यूरॉन आहे. थोडस वरती काढते मी, काही इथं लक्षात घ्या. इथंच वरती पण कुठली कॅरेक्टर कुठली शिकायची आपल्याला सायनॅप्टिक डिले. 7वा पॉइंट होता डिले. सायनॅप्टिक डिले म्हणजे काय मी सांगितलं. तर पहिल्यांदा आपल्याला पाहिजे सायनॅप्स म्हणजे काय. हा एक न्यूरॉन आहे, बरोबर, आणि हा दुसरा न्यूरॉन. तर हे जे स्पेस आहे जंक्शन बिटवीन टू नर्व सेल दॅट इज नोन ॲज अ सायनॅप्स. आणि सायनॅप्टिक डिले म्हणजे काय? द इम्पल्स रिक्वायर्ड अबाउट 0.3 to 0.5 millisecond, 0.3 to 0.5 millisecond to cross सिनॅप्स. लक्षात येते का? पहा, सिनॅप्स म्हणजे हे जंक्शन. पुढचा पॉइंट मी काय सांगितला, तर इम्पल्स रिक्वायर्ड अबाउट 0.3 to 0.5 millisecond to cross that synapse. This is the time, or the time is required to release the neurotransmitter from pelodendron or axonal terminal and excitation in the dendron of next neuron. सिनॅप्टिक डिले म्हणजे काय आपल्याला पाहायचं. सिनॅप पहिल्यांदा सांगितलं जंक्शन बिटवीन टू नर्व सेल. सो द इम्पल्स that impulse requires 0.3 to 0.5 millisecond to cross this synapse. Now, synaptic delay means that is a time which is required, okay, which is required for the release of neurotransmitter from axonal terminal and excitation in the dendron of next neuron. लक्षात येते का? मी काय म्हणते. ठीक आहे, हे आम्हाला कळलं. सायनॅप्स म्हणजे काय कळलं. दोन नर्व मधलं जंक्शन. त्याला साधारणतः इथून इम्पल्स कंडक्ट करायला 0.3 to 0.5 मिलीसेकंद लागतात, हेही माहीत झालं. पुढचा पॉइंट मी काय सांगितला, तर सायनॅप्टिक डिले म्हणजे काय, तर दॅट इज अ टाइम रिक्वायर्ड. कशाला लागतो तो टाइम? टू रिलीज द न्यूरोट्रान्समीटर फ्रॉम एक्झॉनल टर्मिनल. हा एक्झॉन आहे, ह्या एक्झॉनला हे टर्मिनल पोर्शन आहे. ह्या पोर्शन पासून एक न्यूरोट्रान्समीटर इथं रिलीज केलं जात असतं, बरोबर आहे. ते रिलीज झाल्याशिवाय इम्पल्स कंडक्ट होणार नाही, कारण तो गॅप आहे, तो कशाने तरी भरला तरच इम्पल्स पुढे जाणार आहे. सो इट इज अ टाइम which is required to release the neurotransmitter from axonal terminal and excitation to the dendron of next neuron. आणि मग हे भरलं की ते एक्साइटेशन कोणाला मिळणार आहे? पुढच्या न्यूरॉनच्या डेंड्रॉनला मिळतं, आणि त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो सायनॅप्टिक डिले. नेक्स्ट पॉइंट इज अ सायनॅप्टिक फेल्युअर किंवा सिनॅप्टिक फेल्युअर. पुढचा पॉइंट पहा, आठवा. सिनॅप्टिक फेल्युअर. फेल्युअर म्हणण्यापेक्षा फटीग आहे. पुढचा पॉइंट कुठला? सिनॅप्टिक फटीग. आता सिनॅप्टिक
fatigue means transmission of impulse across the synapse is halts. Transmission of impulse across the synapse is a halt temporarily due to exhaustion of its neurotransmitter. पहा, transmission of synapse, transmission of impulse through synapse halts temporarily due to exhaustion of neurotransmitter. आताच मी तुम्हाला काय सांगितलं की हे न्यूरोट्रान्समीटर इथं असल्याशिवाय त्याच्याकडून इम्पल्स ही ह्या पुढच्या न्यूरॉनला दिली जात नाही. मग सिनाप्टिक फेल्युअर म्हणजे काय? काहीतरी इथं अडथळा निर्माण. मग ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स थ्रू सिनॅप्स halt temporarily due to exhaustion of neurotransmitter. म्हणजे जर काही ह्या न्यूरोट्रान्समीटर सिक्रिशन मध्ये काही प्रॉब्लेम आला, एक्झॉशन तिथं झालं, तर ही नर्व इम्पल्स ह्याच्यातून ट्रान्समिट व्हायची थोड्यापुरती काय होते, थांबते. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हॉल्ट्स नाही. लक्षात येत आहे? म्हणजे समजा आता लक्षात घ्या, इथं न्यूरोट्रान्समीटर असल्याशिवाय इम्पल्स जाणार नाही. मग न्यूरोट्रान्समीटर जर थोडं सिक्रेट झाला इथंपर्यंत, तर इथंपर्यंत इम्पल्स येईल. पुढे ते टेम्पररीली काय होईल, थांबेल. आणि पुढे पुन्हा ज्या वेळेला इथं सिक्रिशन होईल न्यूरोट्रान्समीटरचं, तेव्हा ती पुढच्या ह्याला जाईल. ह्याला म्हटलं जातं सिनाप्टिक फेल्युअर. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी इज अ व्हेलॉसिटी. पुढची प्रॉपर्टी त्याची पहा, नववी व्हेलॉसिटी. नेक्स्ट इज अ व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी बद्दल तुम्हाला माहिती की रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज हायर इन अ लॉंग अँड थिक नर्व. रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स, रेट of transmission of impulse is higher. कोणामध्ये higher म्हटलं मी, that is higher in long and thick nerve. लॉंग आणि थिक नर्व असेल तर त्याच्यामध्ये रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स ट्रान्समिट होण्याचा जो रेट आहे तो कसा असेल, हायर असेल. कोणामध्ये, जेवढी ती नर्व किंवा जेवढा तो न्यूरॉन किंवा जेवढा तो नर्व फायबर जाड असेल आणि लॉंग असेल, तेवढा त्या व्हेलॉसिटी कशी असणार आहे, जास्त असेल. त्याचा रेट कसा असणार आहे, जास्त असेल. पुढे जसं त्याच्या लेंथ बरोबर आणि थिकनेस बरोबर हा व्हेलॉसिटीचं रिलेशन आहे, तसं द व्हेलॉसिटी इज हायर in the homeotherms than the poikilotherms. The velocity is higher in homeotherms than poikilotherms. आता होमिओथर्म आणि पॉइक्युलोथर्म म्हणजे काय? होमिओथर्म्स म्हणजे ज्याचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि पॉइक्युलोथर्म म्हणजे ज्याचं बॉडी टेम्परेचर बदलतं. म्हणजे ह्याला आपण वॉर्म ब्लडेड म्हणतो, त्याला आपण कोल्ड ब्लडेड म्हणतो. ठीक आहे. मग वॉर्म ब्लडेड मध्ये कोण आपण येतो, कारण आपलं बॉडी टेम्परेचर सराउंडिंग नुसार बदलत नाही. मात्र पॉइक्युलोथर्म मध्ये बॉडी टेम्परेचर सराउंडिंग नुसार काय होतं, चेंज होतं. बाहेर जर उष्णता कमी असेल तर बॉडीची उष्णता कमी केली जाते, बाहेरचं जर टेम्परेचर जास्त असेल तर बॉडीचं टेम्परेचर वाढवलं जातं. मग जे होमिओथर्मिक ॲनिमल्स आहेत
त्यांच्यामध्ये व्हिलॉसिटी कशी असते, इट इज हायर इन द होमिओथर्मिक ॲनिमल दॅन दॅट ऑफ द पॉयक्युलोथर्मिक ॲनिमल्स. लक्षात येत आहे. आता पुढचा पॉईंट अजून व्हिलॉसिटीचं काय सांगितलंय पहा. व्हिलॉसिटी इज ऑल्सो हायर इन द व्हॉल्युंटरी फायबर्स दॅन इनव्हॉल्युंटरी. इट इज हायर in voluntary fibers. मसल फायबर्स तुम्ही शिकला की नाही सगळेजण. मसल फायबर्स दोन प्रकारचे. कुठले दोन प्रकार, एक म्हणजे व्हॉल्युंटरी आणि दुसरा कुठला असतो, इनव्हॉल्युंटरी. आता व्हॉल्युंटरी म्हणजे कुठल्या मसल झाल्या, ऐच्छिक मसल म्हणजे स्केलेटल मसल. आणि इनव्हॉल्युंटरी म्हणजे कुठल्या मसल झाल्या, तर इनव्हॉल्युंटरी म्हणजे स्मूथ मसल झाल्या. मग हा velocity of transmission of impulse is higher in the voluntary fibers. Voluntary fiber मध्ये ती हायर असते. म्हणजे किती असते, 100 to 120 मीटर पर सेकंड. किती असते, 100 to 120 मीटर पर सेकंड असते. एक्झाम्पल इन केस ऑफ मॅथ. आणि इनव्हॉल्युंटरी जे काही फायबर्स असतात त्याच्यामध्ये ती असते 10 to 20 मीटर पर सेकंड. म्हणजे पहा, रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज हायर इन द लॉंग अँड थिक नर्व. हा पहिला पॉईंट आपण पाहिला. जेवढी नर्व लांब, जेवढी ती थिक, तेवढी तिचं रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स म्हणजे व्हिलॉसिटी जास्त. होमिओथर्म मध्ये ट्रान्समिशन इम्पल्सची कशी असते, हायर असते पॉयक्युलोथर्म पेक्षा. तशीच व्हॉल्युंटरी फायबर्स जे असतात, व्हॉल्युंटरी म्हणजे स्केलेटल मसल सांगितलं मी, त्याच्यामध्ये ते हायर असते, 100 ते 120 मीटर पर सेकंड असते. आणि इनव्हॉल्युंटरी फायबर्स, आता इनव्हॉल्युंटरी म्हणजे कुठले सांगितले, स्मूथ मसल, त्यांच्यामध्ये ती कशी असते, 10 to 20 मीटर पर सेकंड असते. Now that velocity is a faster or higher in the medulated nerve fiber also. It is also higher. अजून कोणाच्या हायर असते, in medulated nerve fiber. आता medulated nerve fiber आपण शिकलो. medulated nerve fiber म्हणजे कसं, की ज्या एक्सॉन वरती मायलिनची शीथ आहे त्याला तुम्ही काय म्हणता, मेड्युलेटेड म्हणता. बरोबर आहे की नाही. आणि मग मेड्युलेटेड नर्व फायबर मध्ये तुम्हाला माहितीये की शीथ आहे मायलिनची. आणि मायलिनची शीथ कशी आहे, तर इंटरप्ट आहे, त्याला नोड ऑफ रॅनवियर्स आहे. आणि नोड ऑफ रॅनवियर असल्यामुळे ती जी इम्पल्स ट्रान्समिट केली जाते ती कशी जाते, फास्टर रेटनी जाते. कोणापेक्षा, नॉन मेड्युलेटेड पेक्षा. आणि एका नोडवरून जम्प करून दुसऱ्या नोडवर, दुसऱ्या नोडवरून जम्प करून तिसऱ्या नोडवर. मग ही जी जम्पिंग मुवमेंटमध्ये, जम्पिंग प्रोसेसने जी काही इम्पल्स कंडक्ट केली जाते तिला आणखीन एक शब्द वापरला जातो, दॅट इज नोन ॲज अ साल्टेटरी मुवमेंट ऑल्सो. ते लक्षात ठेवा नाही तर न ठेवा, पण हे लक्षात ठेवा की दॅट व्हिलॉसिटी इज हायर इन द मेड्युलेटेड नर्व फायबर ॲज द नर्व फायबर गेट कवर्ड बाय द मायलिन शीथ. And that myelin sheath is interrupted, which forms the nodes of Ranvier, and due to that node of Ranvier, there is a faster conduction of impulse than that of the non-medulated nerve fiber. ठीक आहे. आता हे झालं त्याच्या प्रॉपर्टीज बद्दल. किती प्रॉपर्टीज तुम्ही पाहिल्या, साधारणतः 8-9 प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. तर त्याच्यामध्ये आता पुढचा पॉईंट थोडासा आहे तो मी एक्सप्लेन करते. शेवटची प्रॉपर्टी होती याची, पुढचा एक थोडासा पॉइंट आहे तो एक्सप्लेन करू आणि नंतर आपण बघू. आता आज आपण कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज कंप्लीट केल्या त्याची जसं एक रिव्हिजन आपण करू आणि मग पुढे जाऊ. ती सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली ती म्हणजे एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी. दुसरी पाहिली कंडक्टिव्हिटी. तिसरी स्टिम्युलस. चौथं समेशन इफेक्ट. त्याच्यानंतर पाचवी पाहिली ऑल ऑफ नन लॉ. 6वी रिफ्रॅक्टरी पिरियड. 7वं सिनॅप्टिक डिले. 8वं सिनॅप्टिक फटीग आणि 9वं कॅरेक्टर किंवा प्रॉपर्टी पण त्याची पाहिली व्हिलॉसिटी. आता पुढचा छोटासा पॉईंट पुस्तकात असा दिलाय
की न्यूरॉन विच कॅरी द इम्पल्स टू द सिनॅप्स दॅट इज नोन ॲज अ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे पहा हा एक न्यूरॉन मी इथं काढला, ठीक आहे, आणि हा दुसरा, बरोबर. ह्याला काय म्हणायचं म्हटलं मी? सिनॅप्स. सिनॅप्स म्हणजे काय सांगितलं? सिनॅप्स मीन्स द जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन. मग हा सिनॅप्सच्या आधीचा न्यूरॉन म्हणून ह्याला म्हणायचं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. काय म्हणायचं? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि हा सिनॅप्सच्या नंतरचा म्हणून ह्याला म्हणायचं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. लक्षात येत आहे? द न्यूरॉन which carry the impulse towards the synapse, that neuron is known as a presynaptic neuron. ठीक है? Next, the neuron which receives the input from synapse. The neuron which receives the input from synapse, that neuron is known as a postsynaptic neuron. but the glands असतील, मसल्स असतील, जनरेटर रिजन असेल एक्सेट्रा. ठीक आहे. सिनॅप्सला स्पेस आहे त्याला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतो. सो सिनॅप्टिक क्लेफ्ट इज अ स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस between the two neurons. That is a synaptic cleft. Synaptic cleft is a space between, or that is a intercellular space between two neurons having a width of about 20 to 30, having a width of about 20 to 30 नॅनोमीटर. ही विड्थ किती असते? 20 to 30 नॅनोमीटरची असते. ठीक आहे. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन ही झाली सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे इंटरसेल्युलर स्पेस बिटवीन टू न्यूरॉन आणि त्याची विड्थ किती असते? 20 to 30 नॅनोमीटर असते. आणि मग इम्पल्स ही प्री सिनॅप्टिक न्यूरॉन पासून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनला ह्या सिनॅप्सच्या मार्फत दिली जाते. त्याला आपण म्हणतो सिनॅप्टिक ट्रान्समिशन. सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजे काय? द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम प्री सिनॅप्टिक न्यूरॉन टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन व्हाया द सिनॅप्टिक क्लेफ्ट और सिनॅप्स दॅट इज नोन ॲज अ सिनॅप्टिक ट्रान्समिशन. आणि हे सिनॅप्टिक ट्रान्समिशन वन वे प्रोसेस असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला इथं फिलिंगसाठी लागतं न्यूरो ट्रान्समिटर. लक्षात येतं इथं मी काय काय सांगितलं? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे सिनॅप्सच्या आधीचा न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे सिनॅप्सच्या नंतरचा न्यूरॉन. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन हा सिनॅप्सकडे इम्पल्स घेऊन येतो, तर ह्यानं आणलेली इम्पल्स कोण घेतो? पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन घेतो. हे जे स्पेस आहे ह्याला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतो. ते किती वाईड असतं? 20 to 30 नॅनोमीटर एवढी त्याची विड्थ असते. आणि मग इम्पल्स ही प्री सिनॅप्टिक न्यूरॉन पासून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनला दिली जाते आणि कशाच्या मार्फत दिली जाते? तर ह्या सिनॅप्टिक क्लेफ्ट किंवा सिनॅप्सच्या मार्फत दिली जाते. ह्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक ट्रान्समिशन. आणि ही सिनॅप्टिक ट्रान्समिशन कसं आहे? तर ती वन वे प्रोसेस आहे विच इज कॅरीड आउट बाय अवर न्यूरो ट्रान्समिटर. न्यूरो ट्रान्समिटर ते कॅरी करतात. दॅट इज अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ नर्व. ठीक आहे.